और जो अपनी लड़ाई लड़ने के लिए हम सबको यहाँ आंदोलन में सम्मिलित होना बहुत जरूरी है। याच्यासाठी आपल्या समता सैनिक दल अशी एकमेव संघटना आहे जी बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना, यांचे विचार, यांच्या आंदोलनातून निर्माण झालेली संघटना आहे। समता या संघटनेच्या नावामध्येच काय आहे? समता आहे। म्हणजे जो कोणी विषमतेचा प्रचार करेल, विषमतेचं समर्थन करेल, विषमतेचा अन्य अत्याचार करेल, त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणारी संघटना म्हणजे समता सैनिक दल ही संघटना आहे। आणि या सर्व संघटनेचे पदाधिकारी या आपण अनेक दिवसापासून या आंदोलनाची आपण एक भाग बनलेला आहोत आणि मुरदळ असलेल्या शासन प्रशासनामध्ये असलेल्या व्यवस्थेला जोपर्यंत कुंभकर्णाची झोप जी आहे की आपल्या अन्य अत्याचाराचा आवाज जोपर्यंत त्यांच्या कानठळ्यावर जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन हे थांबणार नाही, हे निकालबाजी सत्य आहे। आणि शासन प्रशासनाने या किशोरभाऊ डोंगरे समता सैनिक दल यांची अंत न पाहता आपण संविधानानं जी योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता आहे ती आपण करायला पाहिजे, असं या आंदोलनाची भूमिका आवाज आहे। आणि केवळ आपल्याला याच्यावर थांबता येणार आहे, भविष्यामध्ये अशा घटना या घडल्या नाही पाहिजे। आणि भारतीय संविधानानुसार पोलीस, तहसीलदार, प्रशासन हे संविधानिक पदावर बसलेले अधिकारी आहेत आणि ते आपले मालक नाहीत। भारतीय संविधानानुसार ते जनतेचे ते नौकर आहेत। म्हणजे आपल्या आता मी सुद्धा शासकीय कर्मचारी आहे, मला जो 1 लाख रुपयाचा पगार मिळतो हा काही कोणाची बापदादाची वडिलोपार्जित तो पगार नाही, तर तो या देशाच्या जमिनीमध्ये राहत असलेला कष्टकरी, श्रमकरी, आदिवासी, बहुजन समाजामध्ये असलेल्या कष्टकरी घामाच्या रूपाने, टॅक्सच्या रूपाने जो तुमचा पैसा शासनाच्या दरबारी राहतो तो शासन हे आम्हाला पगार म्हणून दे, आम्हाला म्हणजे सर्वांना। त्याच्यामुळे त्यांचा जो पगार आहे शासन प्रशासनामध्ये जे अधिकारी जे आपले हे जनतेचे रक्षक आहेत आणि रक्षक जर आपल्याला न्याय देत नसतील तर मला सांगा न्याय कोणाकडे मागितला पाहिजे? म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरण्याचा सगळ्यात मोठा अधिकार दिलेला आहे, तो म्हणजे आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे। आणि तो कोणाच्या बापदादांनी दिलेली हे काही कोणाची आम्हाला काही भीक नाही, तर आमच्या बापानं दिलेल्या लोकशाहीमध्ये असलेलं सगळ्यात मोठं ते हत्यार आहे। जसं मध्ययुगीन भारतामध्ये छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये ढाल आणि तलवारी जसं हत्यार होतं, तसं स्वातंत्र्य चळवळीमध्ये रायफल, पिस्तूल, बंदूक, बॉम्ब गोळ्या जसं हत्यार होतं, तसं आपला आवाज शासन प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांनी ढाल, तलवार, बॉम्ब, गोळा, रायफल याच्यापेक्षा 1000 पटीनं सगळ्यात मोठा हत्यार कोणता दिला असेल तर ते फोडण्याचे जे मी हत्यार किशोरभाऊ डोंगरे असतील आपण सर्व ते हत्यार आपल्या हातामध्ये आहे। फक्त आपली मागणी न्याय असली पाहिजे, संविधानानुसार असली पाहिजे। आणि बघा पब्लिक ज्यावेळेस जनता रस्त्यावर उतरते, पब्लिक की कोई सूरत होती है ना कोई पहचान होती है। शासन प्रशासनाला मी एक असं सूचित करू इच्छितो, पब्लिक की कोई सूरत